ज्या टीमला स्वतःच्या देशामध्ये खेळायला ग्राउंड नाही आहेत, प्रॅक्टिससाठी ग्राउंड नाहीत, अशी टीम आज सेमीफायनलमध्ये पोहोचते, ती म्हणजे अफगाणिस्तान. अफगाणिस्तान क्रिकेट टीमची सगळ्यात मोठी वैशिष्ट्ये ती म्हणजे त्यांची स्वतःची असलेली युनिटी. यांच्या टीममध्ये असा कोणीही स्टार प्लेयर नाही आहे. जे आहेत ते सगळे बेसिक जे स्टँडर्डनुसार खेळतात, स्वतःच्या क्वालिटीला इम्प्रूव्ह करत आज ही टीम वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये पोहोचले. एवढंच नाही तर त्यांनी 5 वेळा वर्ल्ड कप चॅम्पियन नसलेल्या ऑस्ट्रेलियालाही बाहेर काढले. अफगाणिस्तानने सेमीफायनलमध्ये चुकून जागा मिळवलेली नाहीये, तर त्यांनी तब्बल 4 मोठ्या संघांना बाहेरचा रस्ता दाखवलाय आणि स्वतः सेमीफायनलमध्ये जागा मिळवलेली. वर्ल्ड कप लीगच्या पहिल्याच लीगमध्ये अफगाणिस्ताननं पाकिस्तानला हरवून हे दाखवून दिलं की आम्ही इथे जिंकण्यासाठी आलोय, ना की फक्त वर्ल्ड कपमध्ये भाग घेण्यासाठी. त्यानंतर सुपर 8च्या मुकाबल्यामध्ये त्यांनी न्यूझीलंडला हरवलं आणि त्यांनी दाखवून दिलं की आम्हीही इथून पुढे जाऊ शकतो. आणि त्यानंतर ऐतिहासिक विजय मिळवला, तो म्हणजे ऑस्ट्रेलियावरती. कारण या 5 वेळा चॅम्पियन असलेल्या ऑस्ट्रेलिया विरुद्ध त्यांची काही वेगळी दुश्मनी आहे. 2023चा जो वर्ल्ड कप झाला, त्या वर्ल्ड कपची मॅच तर सगळ्यांना माहिती आहे. मॅक्सवेलने एका बाजूने द्विशतक मारून ही मॅच संपवलेली, अक्षरशः अफगाणिस्तानला पळून पळून सोडलेला. पण ही मॅच सगळ्यांना माहिती आहे की मॅक्सवेलने द्विशतक मारलेलं. पण या मॅचमध्ये अफगाणिस्तानने जी ऑस्ट्रेलियाची कंडिशन केली 83वर 7 विकेट्स, त्यानंतर कोणीही असा विचार केला नसेल की इथून पुढे ऑस्ट्रेलिया मॅच जिंकू शकते. पण मॅक्सवेलच्या एकट्याच्या बॅटिंगमुळे ही मॅच ऑस्ट्रेलियाने जिंकलेली. पण या मॅचमध्ये असं काय झालं की अफगाणिस्तानचा सगळ्यात मोठा क्रिकेटमध्ये दुश्मन बसला, तो म्हणजे ऑस्ट्रेलिया. या मॅचच्या आदल्या दिवशी ICCनं असं सांगितलेलं की या वर्ल्ड कप नंतर ऑस्ट्रेलियाचा दौरा हा अफगाणिस्तान असणार आहे. अफगाणिस्तानमध्ये त्यांना 7 वनडे खेळायचे आहेत अफगाणिस्तान बरोबर. आणि यावेळेसच नेहमीसारख्या ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी वादग्रस्त टिप्पण्या केल्या अफगाणिस्तानच्या क्रिकेट बोर्डावरती, अफगाणिस्तान देशावरती आणि अफगाणिस्तान खेळाडूवरती. एवढंच नाही तर त्यांनी असं मेन्शन केलं की अफगाणिस्तानसारख्या दुय्यम दर्जाच्या टीम बरोबर आम्ही खेळणारही नाही. आणि यानंतरच फक्त एकच दिवस लागला अफगाणिस्तानला की यांचा ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटवरचा माज उतरवायला. भले ती मॅच मॅक्सवेलमुळे ऑस्ट्रेलियानं जिंकलेली, पण सगळ्यांना माहिती आहे की त्या मॅचमध्ये अफगाणिस्ताननं ऑस्ट्रेलियाची काय अवस्था केलेली. सगळ्यांना माहिती आहे की 83वरती 7 विकेट पडल्यानंतर ना 300 रना बनवणं हे ऑस्ट्रेलियासाठी नामुमकिन होतं. तिथून पुढे जे मॅच झाली ते आपण असं म्हणू शकतोय की मॅक्सवेलची एकट्याचीच बॅटिंगमुळे ही टीम, ऑस्ट्रेलियन टीम त्यावेळेस जिंकलेली. पण सगळी संपूर्ण मॅच ही अफगाणिस्तानच्या बाजूने होती. आणि त्या मॅचचा बदला जो झाला तो म्हणजे वर्ल्ड कप T20 2024 मध्ये. ज्यावेळेस अफगाणिस्तान 2024च्या म्हणजे करंट चालू असलेल्या 2024च्या T20 वर्ल्ड कपमध्ये ग्रुप बी मध्ये येते. भारत, ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान आणि त्याचबरोबर बांगलादेश हे 4 संघ एका सोबत असताना सगळ्यांना असं वाटत होतं की फक्त भारत आणि ऑस्ट्रेलिया सेमीफायनलमध्ये प्रवेश करतील. पण अफगाणिस्तानने स्वतःची क्वालिटी दाखवून, स्वतःच्या क्रिकेटची लेवल दाखवून त्यांनी ऑस्ट्रेलियाला हरवलंच नाही, तर त्याबरोबर ऑस्ट्रेलियाला या T20 वर्ल्ड कप मधून बाहेर काढले. एवढंच नाही तर फायनल मुकाबला जो त्यांचा झाला तो म्हणजे बांगलादेश विरुद्धच्या या मुकाबल्यामध्ये त्यांना मॅच जिंकणं कंपल्शन होतं. पण या मॅच मध्ये असं काही झालं. पण या मॅचच्या समीकरणं अशी होती की जर अफगाणिस्तान हरलं तरी ऑस्ट्रेलिया वरती जाणार. या समीकरणानुसार जर बांगलादेश रन रेटने जिंकलं तर बांगलादेश वरती जाणार, हा एकंदरीत समीकरण होतं. पण या दोन्हीही समीकरणांना अफगाणिस्ताननं आज दुजोरा दिला नाही. या दोन्हीही संघांना एकाच दिवशी बाहेर काढलं. अफगाणिस्तान टीममध्ये असे स्टार प्लेयर नाही आहेत, पण त्यांचे कॅप्टन म्हणजे राशिद खानने आपल्या आयुष्यातील सगळ्यात मोठा परफॉर्मन्स जो त्याने T20 वर्ल्ड कपसाठी कॅप्टनशिप निवडली आणि तो स्वतःच्या जीवावरती टीम पुढे घेऊन जातोय. अफगाणिस्तान टीम मधल्या 12च्या 12 खेळाडू हे
प्रत्येक मॅचमध्ये आपला परफॉर्मन्स दाखवत आहेत आणि आज भारतीय क्रिकेट प्रेमी म्हणून भारताच्या टीमलाही सपोर्ट करतात लोक आणि जगातील दुसरी कोणती टीम असेल तर ती म्हणजे अफगाणिस्तान, जे अफगाणिस्तानलाही सपोर्ट करतात. भारत सेमीफायनलमध्ये आला म्हणून कंप्लीट भारत तर खुश आहे, पण त्याचबरोबर सगळ्यात मोठी खुशी ही आहे की याच्याबरोबरच अफगाणिस्ताननं ही स्वतःची जागा सेमीफायनलमध्ये मिळवलेली आहे. हे अफगाणिस्ताननं ऐतिहासिक विजय मिळवून ऐतिहासिक सगळ्यात पहिल्यांदाच अशी कामगिरी केलेली आहे की त्यांनी सेमीफायनलमध्ये जागा मिळवलेली आहे. सगळ्यांना माहिती आहे की 2023च्या फायनलच्या वर्ल्ड कपमध्ये ऑस्ट्रेलियानं भारताची काय अवस्था केलेली, भारताच्या हातून वर्ल्ड कप घेतलेला तोही मुंबईच्या वानखेडेमध्ये आणि त्याचबरोबर त्यांनी अफगाणिस्तानलाही त्यावेळेस हरवलेलं. तर या दोन्हीही संघांचा बदला या T20 वर्ल्ड कपमध्ये झालाय, तो म्हणजे सेमीफायनलच्या अगोदर सुपर 8 मुकाबल्यामध्येच ऑस्ट्रेलियाला भारतानं आणि अफगाणिस्ताननं पळवून मारलं आणि त्यामुळं आज ऑस्ट्रेलिया सेमीफायनलमध्ये आपली जागा मिळवू शकलं नाही आणि त्यांना या T20 वर्ल्ड कपमधून बाहेर पडावं लागलं. अफगाणिस्तानसाठी सगळ्यात मोठा रिअल हिरो ठरलाय तो म्हणजे अफजल फारुकी, ज्यानं कंप्लीट वर्ल्ड कपमध्ये सगळ्यात जास्त 15 विकेटा घेतल्यात आणि या 15 विकेटा अफगाणिस्तानच्या या सगळ्यात मोठ्या मॅचेसमध्ये घेतलेल्या आहेत आणि यामुळेच अफगाणिस्ताननं बऱ्याच मोठ्या टीमला पळवून सोडलेलं आहे. त्याचबरोबर त्यांचा सुपरस्टार फास्ट बॉलर तो म्हणजे नवीन उलहक ही फॉर्ममध्ये आहे आणि त्यामुळंच अफगाणिस्तानची बॉलिंग एवढी धुवाधार आहे की त्यांच्या समोर कोणताही संघ टिकणं आता अवघड वाटायला लागलेलं आहे. आणि याच्या दुसऱ्या बाजूला अफगाणिस्तानचे टॉप ऑर्डरमध्ये येणारा इब्राहिम जादरानं आपल्या बॅटिंगच्या जीवावरती प्रत्येक मॅचमध्ये अफगाणिस्तानला एक जबरदस्त ओपनिंग पार्टनरशिप करून दिलेली आहे. त्याच्यामुळेच अफगाणिस्तान मोठ्या रन्ना बनवू शकतोय. त्याच्यामुळेच अफगाणिस्तानच्या बॉलरना चान्स भेटतोय की पुढल्या टीमला गार करण्याचा. आणि त्याचबरोबर सगळ्यात मोठा स्टार बॉलर ज्याने ऑस्ट्रेलियाची जिरवली तो म्हणजे गुलबदीन नाईब, ज्याने 4 विकेटा घेऊन ऑस्ट्रेलियाला पळताभुई करून सोडलेलं. त्याने 4 विकेटा घेऊन ऑस्ट्रेलियाची एवढी जिरवली की ऑस्ट्रेलियाला 117 रना काढणं मुश्किल झालं. आणि या सगळ्यांच्या पाठीमागं अफगाणिस्तानची बॅटिंग, बॉलिंग आणि फिल्डिंगच्या पाठीमागं जर 2 नावं असतील तर ते म्हणजे जोनाथन ट्रॉट आणि डेन ब्रावो. या दोघांनी ही टीम एवढी जबरदस्त बनवून ठेवलेली आहे की या दोन्ही प्रशिक्षकांनी तिन्ही डिपार्टमेंटमध्ये चांगली कामं करून आज अफगाणिस्तानची टीम सगळ्यांना धोका निर्माण करत आहे. आणि क्रिकेट प्रेमींसाठी तर ही सगळ्यात चांगली गोष्ट आहे की एक लहान संघ हा जगातील सगळ्यात मोठ्या संघांना हरवतो आणि स्वतःचं स्थान निर्माण करतो क्रिकेट वर्ल्डमध्ये. ज्या देशामध्ये एवढी गरिबी आहे आणि जिथं खेळण्यासाठी घालण्यासाठी बूट नाही आहेत आणि त्या लोकांना आज एवढा आनंद होतोय की त्यांची टीम ही वर्ल्ड कपमध्ये सेमीफायनलमध्ये पोहोचते आणि नुसती ती पोहोचतच नाही तर सगळ्यात मोठ्या टीमना ती हरवते.